श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 82वा. गंधमादन पर्वताच्या भोवती जे अरण्य होते त्यातून जाताना तर पांडव देहभान हरपून पाहत राहिले. नाना जातीचे वृक्ष, लता, प्रस्तर, पुष्पे, फळे, भ्रमर, कीटक, पक्षी, पशु, पर्णप्रकार, गुहा, निर्झर सुगंधाची लयलूट करणारे गुच्छच गुच्छ, वाहते प्रवाह, झुळझुळ वारा, नील आकाश, हिमशुभ्र तपस्वी शिखरे आणि पायाखाली मौमौ भूमी, कुठे स्फटिकमयी पायवाट, कुठे पर्णाच्छदित नागमोडी मार्ग, कुठे जायच्या वेली पक्ष्यांचे कुंजन, किती चालले तरी थकवा वाटत नाही असा शीतल वायू, आणि त्यातच पर्वताच्या एका कुशीत घनदाट वृक्षांच्या कोंदणात बसलेला अष्टीरशेष मुनींचा आश्रम. हरणांनी त्याचे स्वागत केले, मंत्रघोषांनी स्वागत केले व नंतर ऋषींनी प्रत्यक्ष स्वागत केले. त्या मुनींना धर्माने आपली माहिती सांगितली. सर्वजण शांत होते. द्रौपदी भीमाजवळ बसली होती. वाटचालीने दमलेली, घटोत्कच उचलून घेण्यास तयार होता तरी द्रौपदी हौसेने चालली होती. मध्ये झाडमार्ग जाऊन एखादे दुर्मिळ पुष्य खुडून घेत आली होती. सौगंधिक कमळे मात्र ऋषपर्व आश्रमात जपून ठेवलेली होती. अष्टीरशेष मुनींनी धर्माची आस्थेने विचारपूस केली, धर्मतत्वे सांगितली आणि ह्या आश्रमाच्या पुढे कुबेराचा, देवांचा, यक्षांचा, अप्सरांचा प्रदेश आहे असे सांगून उतावळेपणाने पुढच्या प्रदेशात कोणी जाऊ नका असे सांगितले. त्या आश्रमातच राहावे असे पांडवांनी ठरवले. तेव्हा घटोत्कच राक्षसांसह परत गेला. स्मरण केलेत की मी येईल असे त्यांनी सांगितले. 5वे वर्ष सुरू झाले. अर्जुनाची वाट सर्वजण पाहत होते. द्रौपदीला त्या पर्वताच्या शिखरापर्यंत जाण्याची उत्कंठा लागली. तिने भीमाजवळ हट्ट धरला. तेव्हा ते आव्हान स्वीकारून भीम शिखरापर्यंत चढला. तेव्हा त्याला कुबेराचे वसतिस्थान दिसले. त्याचे वैभव पाहून भीम व द्रौपदी हर्षभरीत झाली. यक्ष राक्षसांचे भय कोणाला? भीमाला? छे, त्याने तर शस्त्रे सज्ज करून शंख घोष केला. तेव्हा कुबेराचे सेवक त्याच्यावर धावून आले. त्यांना त्याने ठार मारले. तेव्हा मणिमान हा कुबेराचा बलाढ्य मित्र धावून आला. त्यालाही भीमाने गदेने मारले. भीम व द्रौपदी कोठे आहेत याचा शोध करीत बाकीचे पांडवही त्या शिखरावर चढले. त्यावेळी भीमाने मारलेल्या यक्षांची प्रेते पाहून धर्माने भीमाला उपदेश केला. कारण नसताना तू हा संहार करतोस हे योग्य नाही. भीमाच्या कृत्याने धर्माचे हृदय फारच व्यथित झाले. तेवढ्यात कुबेराला सेवकांच्या व मणिमानाच्या मृत्यूचे वर्तमान कळले. तेव्हा तो बलिष्ठ अशा अनुयायांसह धावून आला. आपले शत्रू कोण आहेत हे त्याला माहीत नव्हते आणि जेव्हा धर्म, भीम, धौम्य यांना त्याने पाहिले तेव्हा युद्धाचा प्रश्नच उरला नाही. यक्ष मेले, त्यांच्या कर्मातच मरण होते. भीमसेन फक्त निमित्त मात्र होय असे म्हणून त्याने पांडवांची प्रेमाने भेट घेतली. मणिमानाने पूर्वी अगस्त्य ऋषींचा काही अपराध केल्यामुळे अगस्त्यांनी त्या मणिमानाचा अनुयायांसह एका मानवाच्या हातून वध होईल असा शाप दिला होता व भीमाकडून ते सर्व घडून आले असे कुबेराने सांगितले. शंतनूची स्वर्गप्राप्ती व त्याला अर्जुनाची झालेली भेट, इंद्राकडून अर्जुनाला प्राप्त झालेली अस्त्रे यांचेही त्यांनी वर्णन केले. तेथे काही दिवस राहून पांडवही पुढे मेरू पर्वत पाहिला. पांडव नंतर गंधमादन पर्वतावर एकीकडे वर्णनापलीकडे सुंदर असे सृष्टीवैभव अवलोकन करीत व एकीकडे अर्जुनाचा विरह सहन करत आणखी 1 महिना राहिले. आणि एके दिवशी सकाळी अगदी अनपेक्षितपणे इंद्राचा सारथी मातली याने दैदिप्यमान असा शुभ्र अश्वयुक्त रथ आकाशाला प्रकाशाने भरून टाकत पांडवांच्या त्या निवासस्थानासमोर उभा केला आणि विलक्षण तेजस्वी असा अर्जुन त्या रथातून खाली उतरला. दिव्य रथ, दिव्य अश्व, रत्नांकित आभूषणे, दिव्य शस्त्रास्त्रे, दैदिप्यमान मुकुट, दिव्य सुमनमाला आणि दिव्य वेशधारी सव्यसाची अर्जुन, अष्टीरशेष आश्रम व कुबेराचे मंदिर त्यांच्यापेक्षा त्या रथाची प्रभा सरस होती. भावनातिरेकाने धर्माचा कंठ वृद्ध झाला. भीम धावला, नकुल सहदेव धावले, धौम्य व लोमेश उत्सुकतेने पुढे आले. अर्जुन मातलीच्या हातात हात घालूनच पुढे आला. सारथी व मित्र मातली आणि गुरु धर्म भीम यांना त्या दोघांनी वंदन केले. नकुल सहदेवांना आलिंगन दिले. द्रौपदी भावनेची पुतळी झाली होती. अनिमेष नेत्रांनी ती त्या नरश्रेष्ठ अर्जुनाकडे पाहत राहिली. 5 वर्ष दूर राहिलेला अर्जुन परत भेटला होता. सर्वत्र आनंद झाला होता. त्या रथातील दिव्य शस्त्रे, शक्ती, अस्त्रे सर्व काही त्या अर्जुनाने द्रौपदीजवळ पांडवांच्या प्रेरक शक्तीजवळ दिली. त्या रात्री सर्वजणांना अर्जुन 5 वर्षांच्या गोष्टी सांगत होता. रात्र संपली पण गोष्टी संपल्या नाहीत. निवात कवच, पौलम, कालकंज या दैत्यांचा वध कसा केला ते सांगावे.
की आदिशंकरांनी प्रसन्न होऊन पाशुपतास्त्र ब्रह्मास्त्र कसे दिले ते सांगावे. इंद्राने घेतलेली परीक्षा सांगावी की आदी संग्रामाचे रोमहर्षण वर्णन करावे. लोकपालांनी अस्त्रे कशी दिली ते सांगावे की उर्वशीचे चरित्र सांगावे. आपल्याला भावांच्या व द्रौपदीच्या आठवणी किती येत होत्या ते सांगावे की इंद्राचे वात्सल्य सांगावे. किरातवेशातील शंकराचे वर्णन की लोमश ऋषींची भेट सांगावी. गंधर्वाजवळ शिकलेले नृत्य गायन ताल यांची माहिती सांगावी की एकटेपणाने वाटणारे औदासिन्य सांगावे. कुणाकुणाशी काय काय बोलावे. तीर्थयात्रेची माहिती किती विचारावी. आपण पूर्वी 12 वर्ष तीर्थयात्रा केली त्या स्थानांचे व धर्माधिकांच्या तीर्थयात्रा स्थानांचे वर्णन तुलनेने करावे की देवांच्या व दैत्यांच्या गोष्टी सांगाव्या. ह्या सर्वच विषयांची त्या रात्री अर्जुनाच्या मनात गर्दी झाली आणि ती रात्र संपली, पण गोष्ट संपल्या नाहीत. ऋषपर्व आश्रमातील सौगंधिक कमळे साऱ्यांच्या हातात विलक्षण रीतीने प्रफुल्ल झाली होती. कैलासपती उमानाथ ध्यानावस्थेत हे सर्व पाहत होते. श्रोतेहो, आपण अशा प्रकारे पाहणार आहोत. आता पुढे महाभारतातील जे तिसरे पर्व पाहत आहोत त्यातलं प्रकरण 17. पांडव परत आले. नहुष शापमुक्त झाला. शौनक सौतींना विचारत होते, काय हो सौती महाराज, एवढी तीर्थयात्रा पांडवांनी केली, मग ते परत काम्यक वनात केव्हा गेले की गेलेच नाहीत? सौती सांगू लागले, शौनका, त्या कैलाश शिखराजवळच्या गंधमादन पर्वतावर अर्जुनाची भेट झाली व पांडवांना फार आनंद झाला. माथली रथ घेऊन स्वर्गात गेला आणि पांडव तिथून परत निघाले. कैलासाची शोभा व गंधमादनाची शोभा सोडून जावेसे त्यांना वाटेना, पण शेवटी ते परत वळाले. आष्टीरशेन ऋषी, ऋषीपर्व ऋषी, बद्रिकावन, कुलिंदराज, सुबाहूचे नगर या क्रमाने परत आले. जागोजागी राहिलेले सारथी, अनुचर, स्वयंपाकी व ठेवलेली सामग्रीही बरोबर घेत घेत यमुनेच्या उगमाजवळ खाली उतरत ते विशाखयूप नावाच्या एका मोठ्या वनात 1 वर्ष राहिले. तेथे भीमाला एका महाभयंकर अजगराने पकडले होते, पण धर्माने त्याची सुटका केली. तेथून ते द्वैतवनात परत आले. वानप्रस्थी लोकांनी त्यांचे फारच प्रेमाने स्वागत केले. सरस्वती नदीच्या काठी द्वैतवन आहे. तेथे पांडव वनवासाचा उरलेला काळ घालवत होते. पण विशाखयूप वनामध्ये भीमाला अजगराने पकडले ती गोष्ट सविस्तर सांगा की. एक श्रोता म्हणाला, त्याचे असे झाले की त्या वनात भीम एकदा तलवार कमरेला लटकावून व धनुष्यबाण घेऊन वनाची शोभा पाहत होता व काही वेळाने त्याने मृगया करीत प्राण्यांच्या मागे धावण्यास सुरुवात केली. तो असा पळत पळत असताना एका मोठ्या गुहेजवळ त्याला एक मोठा अजगर दिसला. त्याचे तोंड गुहेसारखे मोठे होते. हळदीसारखा रंग होता. तोंडात जीभ लवलवत होती. 4 दात फाळासारखे दिसत होते. भीम बलाढ्य खरा, पण त्याला काही हालचाल करायला उसंत न देता अजगराने त्याचे दोन्ही बाहू विळख्यामध्ये घट्ट पकडले. भीमाच्या अंगाला त्याचा स्पर्श होताच भीमाच्या अंगाचे बळ नष्ट झाले. त्याची काही मात्रात चालेना. तो धडपड करत होता, पण अजगरापुढे ती व्यर्थ ठरत होती. तेव्हा भीमाने काकुळतीस येऊन त्याला त्याचे नाव विचारले व सोडून देण्याची विनवणी केली. त्यावेळी तो अजगर म्हणाला की मी अगस्त्यांच्या शापामुळे असा झालो आहे. मी नहुष राजा आहे. मी इंद्रपदावर असताना शचीची अभिलाषा करून तिला प्रसन्न करण्यासाठी सप्तर्षींची शिबिका करून चाललो होतो. तेव्हा ऋषींना तिरस्काराने पुढे चला म्हणून सर्प अशी आज्ञा केली. अगस्त्यांनी त्यावेळी मला शाप दिला, तू सर्प होऊन पडशील. मी त्या शिबिकेतून तत्काळ भ्रष्ट झालो. तेवढ्यात मी उशाप मागितला, म्हणून अगस्त्यांनी मला म्हटले की काही काळाने तुझी मुक्तता होईल. आत्मानात्म विवेकाचे ज्ञान जर तुला कोणी देईल तर तू या अजगर योनीतून सुटशील. तुला भक्ष्य म्हणून जो सापडेल तो कितीही बलिष्ठ असला तरी दुर्बळ ठरेल. असे काय, म्हणून तू मला खाणार काय? भीमाने विचारले. त्यावेळी पांडव, द्रौपदी, कुंती, कौरव यातील सर्व घटनांची आठवण काढून भीम त्याला विनवण्या करू लागला. मला धर्मराजासाठी तरी सोड, पण अजगर काही सोडीना. इतका वेळ गेला तरी भीम काय येत नाही म्हणून धर्म व्याकुळ झाला. अपशकून होऊ लागले तेव्हा धर्म त्वरेने भीमाच्या शोधासाठी निघाला. उर्वरित कथा पुढील अध्यायात.